नागपूर तहसील पोलीस ठाणे हद्दीत गुंतवणुकीच्या नावाखाली एका तरुणाची तब्बल 6 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली। फिर्यादी मोहम्मद अयाज अन्सारी यांची आरोपी साकीब अतहर अन्सारी सोबत मदरशामधील शिक्षणाच्या काळात ओळख झाली होती। ओळखीचा फायदा घेत आरोपीने जुते चप्पल व्यवसाय गुंतवणुकीचे आमिष दाखवले। दरमहा 35,000 नफ्याचे आश्वासन देत फिर्यादीकडून 6 लाख रुपये घेतले। मात्र नंतर कोणताही परतावा न देता आरोपी फरार झाला। या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 63/2026 कलम 316(2), 316(5), 318(4) भारतीय न्याय संहितेन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी मोहम्मद अयाज कलीम मोहम्मद सलीम अन्सारी वय 30 वर्षे, राहणार अन्सारनगर, अबू मियां मस्जिद जवळ मोमिनपुरा यांना यातील जो आरोपी आहे साकीब अतहर अन्सारी शोहराब अन्सारी वय 26 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 78 योगी अरविंद नगर, पिवळ्या नदीजवळ, पोलीस ठाणा यशोधरानगर, नागपूर। यातील आरोपीने यातील फिर्यादीला असं सांगितलं की माझं चप्पल जोड्यांचं दुकान आहे, होलसेलचं काम आहे आणि सध्या मला माझ्या व्यवसायामध्ये पैशाची अत्यंत गरज आहे आणि तुम्ही जर मला माझ्या व्यवसायामध्ये पैसे इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्हाला दर महिन्याला 35,000 रुपये रिटर्न देऊ असं त्यांनी फिर्यादीला सांगितलं। आणि फिर्यादीने त्यांच्याकडे सुरुवातीलाच 2 लाख रक्कम इन्व्हेस्ट केली। असं करून वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांकडून हेच कारण सांगून यातील आरोपी यांनी लोकांकडून अप्रामाणिकपणे पैसे स्वीकारून त्यांना कुठल्याही प्रकारचं रिटर्न न देता नंतर तो फरार झाला आणि एकूण 39,50,000 रुपयाची फसवणूक केलेली आहे।